तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमची लव रेसिपी काय? एक असा पदार्थ जो तुम्हाला मुसंगतीनं खायला फार आवडतो. गुळ खोबऱ्याची पुरी. तर गुळ खोबऱ्याची पुरी तुम्ही करणार आहात. लागणारं साहित्य आम्हाला पटकन द्या. बरं, कोण करणार आहे आज मेनली? आता मी. सर तुम्ही कधीच मदत नाही करत. केव्हाच करण्यापेक्षा आपण बाजूने बघत राहिलेलं काय वाईट. ठीक आहे, मग तुम्ही मदत नका करू. मला फक्त साहित्य सांगा. हे काय काय? हे काय आहे? हे कसलं तरी पीठ आहे. कसलं तरी नाही मंगेश, कसलं पीठ आहे? नाही मला नाही खरंच माहिती. कणिक आहे मग. कणिक आहे. कणिक आहे ते. कणिक म्हणजे कसं? गहू. गहू गहू अर्थातच. अच्छा. म्हणजे काय एवढं अर्थातच तर एवढा वेळ का घेताय? हे काय? रवा. हे खोबरं दिसतंय. हे काय गुळ आहे का काय? गुळाची पावडर. आणि वेलची. फारच छान. सणासुदीला जरा गोड पदार्थ आपण करूया. पहिली कृती काय याच्यातली ना ताई? एक तर सगळ्यात आधी ओलं खोबरं आणि गुळ आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट आधी बघूया कितपत होते, मग पाणी घालायचं. शक्यतो नाही घातलं तरी चालतं. ठीक आहे. आता ह्याचं प्रमाण असं आहे की 1 अख्खी वाटी ओलं खोबरं असेल तर अर्धी वाटी गुळ न सांडता. आता ऐक, हे बघ, आपल्याला ना हे सगळं कणकेत मिक्स करायचंय. तर त्याचा गोडपणा छान आला पाहिजे म्हणून हे प्रमाण आहे. बरं. येस, करेक्ट. शाबास. परफेक्ट कन्सिस्टन्सी. वाह. चला पुढे जाऊ. ओके, आता ह्याच्यात भिजेल इतपतच आपल्याला कणिक आणि रवा घालायचा आहे आणि ही वेलची पूड पण ह्याच्यातच ऍड करायची. ह्याच्यात पाणी घालायचं नाही कारण हे आपल्याला पुढे 4 दिवस टिकण्यासाठी. मग हे जेव्हा आपण बारीक करतो ना गुळ आणि खोबरं, तेव्हा आपण नारळ फोडतो त्याचं पाणी वापरलं तर ते जास्त छान वाटतं. कमाल. हे ना 1-2 मिनिटं ठेवलं ना की तो रवा फुगतो. त्याला ना थोडंसं आपण तेलाचं बोट लावून जरासं तेलाचं बोट लावायचं म्हणजे थोडंसं बोटन लावू नाही हो, म्हणायची पद्धत. मला सर तसं आपल्या स्वयंपाकातनं शब्द जे येतात ना ते फार आवडतात. पूर्णाला चटका देणे, कढीला उकळी येणे, तेलाचं बोट लावणे. तेलाचं बोट लावणे म्हणजे ऍप्रोप्रिएट जसा प्रसंग आहे तसं वर्णन झालं वाटतं. येस. ठीक आहे. मंगेश सर तुमच्याकडे आता एक काम आहे. काय? तुम्हाला खालची कढई काढायची आणि ती गॅसवर ठेवून गॅस लावायचा आहे. करेक्ट आहे. क्या बात आहे सर. ते काय पेटली? क्या बात आहे सर. पहिल्या झटक्यात पेटली. काय काय गोष्टी मला माहिती आहेत. हो. चला तेल गरम होतंय, आपण लाटून घेऊया. आपण लाटून घेऊया. थोडंसं तेलाचं बोट म्हणजे चिकटणार नाही. तेल तापलं. गॅस बारीक करूया मग सर. काय टंब फुगली. पटकन काढा. तेल तापलेलं आहे. तापलंय. काढा काढा काढा. कमाल. मंगेश सर बघा. हाऊ लकी यू आर. कळलं? अप्रतिम. प्रेक्षक हो बघा, टंब फुगलेली पुरी. अजून काय पाहिजे दिवाळीला खास? गुळ खोबऱ्याची पुरी आणि